टीए टेरिटोरियल आर्मी भरती 2025 महाराष्ट्र त्याला प्रादेशिक सेना सुद्धा म्हटलं जाते। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आला। टीए टेरिटोरियल आर्मी प्रादेशिक सेना भरतीची जाहिरात या ठिकाणी आली आहे आणि याच्या अगोदर सुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी ग्राउंडच्या तारखा सांगितल्या होत्या, पण ती जी जाहिरात आहे ती जाहिरात या ठिकाणी आता अपडेट करण्यात आल्या, म्हणजे चेंजेस त्यामध्ये करण्यात आले। जे मी तुम्हाला अगोदर जे तारखा या ठिकाणी सांगितले होते, बेळगाव कर्नाटक सेंटर झालं, देवराळी सेंटर नाशिक झालं, त्याचबरोबर कोल्हापूर सेंटर झालं, तर ह्या सेंटरचे ज्या मी तुम्हाला तारखा सांगितले होते याच्या अगोदर ती जाहिरात आली होती, पण ते जाहिरात जे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी अपडेट करण्यात आले, त्यामध्ये चेंजेस करण्यात आले, तारखा त्यामध्ये बदलण्यात आलेल्या एक लक्षात ठेवा। तर त्यामुळे नवीन जाहिरात या ठिकाणी टीए टेरिटोरियल आर्मी भरतीची आली आहे। तर ते सर्व जाहिरात मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे। जीडीचे किती जागा आहे, ट्रेड्समॅनचे किती जागा आहे, क्लर्कचे किती जागा आहे हे सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे आणि त्याचबरोबर कोणकोणत्या जिल्ह्याचा ग्राउंड कोणकोणत्या तारीखला आहे याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती सांगणार आहे। महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे, कोणकोणत्या जिल्ह्याचा ग्राउंड कोणकोणत्या तारखेला आहे। कोल्हापूर सेंटरमध्ये, तेलंगणा सिकंदराबाद सेंटरमध्ये, त्याचबरोबर देवराळी सेंटर नाशिकमध्ये आणि कोल्हापूर सेंटरमध्ये, बेळगाव कर्नाटक सेंटरमध्ये। तर ह्या सर्व सेंटरची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल आणखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून टीए टेरिटोरियल आर्मी भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। तर मी तुम्हाला ग्राउंडच्या तारखा या ठिकाणी सर्वात अगोदर सांगून देतो फटाफट काय तर ह्या सांगायच्या अगोदर पात्रता काय ते तुम्हाला सांगून देतो। टीए टेरिटोरियल आर्मी भरतीमध्ये जे शिक्षण लागते फक्त 10वी पास लागते, ट्रेड्समॅनसाठी 8वी सुद्धा लागते आणि त्याचबरोबर वयोमर्यादा 18 ते 42 पर्यंत आपल्याला टीए टेरिटोरियल आर्मी प्रादेशिक सेना भरती ही आपल्याला देता येते, भरती देता येते। आणि या भरतीमध्ये कोणताही फॉर्म नाही भरायला लागत, कोणतीही आपल्याला फी नाही भरायला लागत। SC ST OBC WS NTV ओपन SBC SBC कोणती कॅटेगरीचे असाल कोणताही ऑफलाईन वगैरे फॉर्म नाही भरायला लागत, यामध्ये कोणताच फॉर्म नाही भरायला लागत, डायरेक्ट आपल्याला भरतीच्या ठिकाणी जायला लागते। ज्या दिवशी ज्या जिल्ह्याचा ग्राउंड आहे त्याच्या अगोदरल्या दिवशी आपल्याला ग्राउंडवर हजर राहावं लागते। एक उदाहरण देऊन आलो, कोल्हापूरचं ग्राउंड जर समजा या ठिकाणी 16 नोव्हेंबरला ग्राउंड असेल, कोल्हापूर सेंटर झालं, त्याचबरोबर सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, तर आपल्याला जे विद्यार्थी मित्रांनो 15 नोव्हेंबरलाच ग्राउंडवर हजर राहावं लागणार आहे। रात्री 7 ते 8 वाजेपर्यंत सेंटरवर आपल्याला गेटच्या अंदर एंट्री दिल्या जाणार आहे। गेटच्या अंदर एंट्री दिल्यानंतर आपली प्रोसेस एक दिवस अगोदरपासून त्या ठिकाणी चालू होते आणि त्या ठिकाणी आपलं जे रनिंग सुद्धा त्या ठिकाणी होते एक लक्षात ठेवा। तर टीए आर्मी रॅली भरतीमध्ये 1600 मीटर रनिंग आहे। 1600 मीटर रनिंगसाठी जो टाइम भेटते 5 मिनिट ते 5 मिनिट 10 सेकंड, तर ते आर्मीवाल्यावर डिपेंड करते, त्यांच्यावर डिपेंड करते की टायमिंग किती द्यायचं किती नाही द्यायचं, ठीक आहे। आणि त्याचबरोबर मुलांचा जर आपण विचार केला किती पोरं त्या ठिकाणी पास करते, तर बघा कोणकोणत्या बॅचमध्ये 20 पोरं घेते, कोणकोणत्या बॅचमध्ये 30 घेते, कोणकोणत्या बॅचमध्ये 15 घेते, 10 घेते, 5 घेते, 7 घेते, 3 घेते, 2 घेते, 1 घेते, तर ते त्यांच्यावर डिपेंड करते किती पोरं घेणं किती नाही पोरं घेणं, हे टीए आर्मीवाल्यावर त्या डिपेंड करते एक लक्षात ठेवा। ते त्यांना किती घ्यायचं ते त्यांच्यावर डिपेंड करते एक लक्षात ठेवा। तर आता मी तुम्हाला या ठिकाणी ग्राउंडच्या तारखा या ठिकाणी सांगायच्या अगोदर आपण उंचीचा जर आपण विचार केला तर 160 सेंटीमीटर उंची टीए आर्मी रॅली भरतीमध्ये लागते। तर आता ग्राउंडच्या तारखा मी तुम्हाला या ठिकाणी दाखवून देतो आणि कोणकोणते ट्रेडच्या किती जागा आहे, जीडी ट्रेड्समॅन ते सुद्धा तुम्हाला दाखवून देतो। तर तुम्हाला या ठिकाणी आपल्या तारखा या ठिकाणी लिहून ठेवा, आपल्याला लक्षात ठेवायचं आहे एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर पहा आता कोल्हापूर सेंटर आहे, कोल्हापूर सेंटरला जर आपण पाहिलं, कोल्हापूर सेंटरचं जे टीए आर्मी रॅली भरतीचं जे ग्राउंड आहे छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम, छत्रपती शिवाजी महाराज युनिव्हर्सिटी कोल्हापूर या ठिकाणी ग्राउंड आहे कोल्हापूर सेंटरमध्ये। आणि या ठिकाणी जर आपण जागा पाहिल्या, जीडीच्या ज्या जागा आहे 195 जागा आणि ट्रेड्समॅनच्या 13 जागा आहे, ठीक आहे। आणि त्याचबरोबर जर आपण या ठिकाणी ग्राउंडच्या तारखा जर आपण पाहिलं तर या ठिकाणी 16 नोव्हेंबरपासून ग्राउंड आहे महाराष्ट्राचं कोल्हापूर सेंटरला। तर 16 नोव्हेंबरला जे सहभागी जिल्हे आहे, कोल्हापूर जिल्हा आहे, सांगली जिल्हा आहे, सातारा आहे, सिंधुदुर्ग आहे। त्यानंतर आहे 17 नोव्हेंबरला जे सहभागी जिल्हे आहे, सोलापूर जिल्हा आहे, ठाणे आहे, वर्धा आहे, वाशिम आहे, बीड आहे, भंडारा आहे, लातूर आहे, नागपूर आहे, नांदेड आहे, बुलढाणा आहे, धुळे आहे। 18 नोव्हेंबरला जे सहभागी जिल्हे आहे, अहिल्यानगर आहे, अकोला, अमरावती, छत्रपती संभाजी महाराज नगर आहे, गडचिरोली आहे, जालना आहे, रत्नागिरी आहे, धाराशिव आहे, पालघर आहे, नंदुरबार आहे, जळगाव आहे। त्यानंतर जर आपण पाहिलं 19 नोव्हेंबरला जे सहभागी जिल्हे आहे, तर चंद्रपूर जिल्हा आहे, गोंदिया जिल्हा आहे, हिंगोली आहे, यवतमाळ आहे, मुंबई सिटी आहे, मुंबई सुब्रह्मण्यम आहे, नाशिक आहे, परभणी आहे, पुणे आहे, रायगड आहे। तर हे काही जिल्हे या ठिकाणी सहभागी आहे। त्यानंतरचा सेंटर मी तुम्हाला दाखवतो,
तर त्यानंतर तर तेलंगणा सिकंदराबाद हे सेंटर आहे, इथं सुद्धा आपल्याला भरती देण्यासाठी जाता येते। तर जीडीच्या जर आपण जागा पाहिल्या 298 जागा जीडीच्या ट्रेड्समॅन क्लर्कच्या 11 जागा आहे। तर या ठिकाणी जर आपला महाराष्ट्राचा जर आपण ग्राउंड पाहिलं तर 18 नोव्हेंबर पासून या ठिकाणी ग्राउंड आहे। 18 नोव्हेंबरला जे सहभागी जिल्हे आहेत सोलापूर, ठाणे, वर्धा, वाशिम, बीड, भंडारा, लातूर, नागपूर, नांदेड, बुलढाणा, धुळे, अहिल्यानगर, अकोला, अमरावती, छत्रपती संभाजी महाराज नगर, गडचिरोली, जालना, कोल्हापूर, धाराशिव, पालघर, रत्नागिरी, सांगली, नंदुरबार, जळगाव हे जिल्हे सहभागी आहे। एवढ्या जिल्ह्याचं ग्राउंड आहे। आणि 19 नोव्हेंबरला जे सहभागी जिल्हे आहे चंद्रपूर जिल्हा आहे, गोंदिया आहे, हिंगोली आहे, यवतमाळ आहे, मुंबई सिटी आहे, मुंबई सुब्रह्मण्य आहे, नाशिक आहे, परभणी आहे, सातारा आहे, सिंधुदुर्ग आहे, पुणे आहे, रायगड आहे हे जिल्ह्याचं ग्राउंड आहे। त्यानंतरचं जर आपण पाहिल्यानंतरचं जे सेंटर आहे आपल्या महाराष्ट्रात ते आहे बेळगाव कर्नाटक सेंटर आहे। तर बेळगाव कर्नाटक सेंटरला जर आपण पाहिलं तर बेळगाव कर्नाटक सेंटरला जीडीच्या ज्या जागा आहेत 320 जागा बेळगाव कर्नाटकला जास्त जागा आहे जीडीच्या, आणि ट्रेड्समॅनच्या 5 जागा आहे, आणि क्लर्कच्या यामध्ये 1 जागा या ठिकाणी आहे। तर बेळगाव कर्नाटकले जर आपण ग्राउंड पाहिलं तर महाराष्ट्राचं जे ग्राउंड आहे 16 नोव्हेंबर पासून आहे। 16 नोव्हेंबरला जे सहभागी जिल्हे आहे कोल्हापूर जिल्हा आहे, सांगली आहे, सातारा आहे, सिंधुदुर्ग आहे, आणि 17 नोव्हेंबरला जे सहभागी जिल्हे आहे सोलापूर आहे, ठाणे आहे, वर्धा आहे, वाशिम आहे, बीड आहे, भंडारा आहे, लातूर आहे, नागपूर आहे, नांदेड आहे, बुलढाणा आहे, धुळे आहे, आणि त्याचबरोबर 18 नोव्हेंबरला अहिल्यानगर आहे, अकोला आहे, अमरावती आहे, छत्रपती संभाजी महाराज नगर, गडचिरोली आहे, जालना आहे, रत्नागिरी आहे, धाराशिव आहे, पालघर आहे, नंदुरबार आहे, जळगाव आहे, आणि 19 नोव्हेंबरला जे सहभागी जिल्हे आहे चंद्रपूर जिल्हा आहे, गोंदिया आहे, हिंगोली आहे, यवतमाळ आहे, मुंबई सुब्रह्मण्य आहे, त्याचबरोबर मुंबई सिटी आहे, त्याचबरोबर नाशिक आहे, परभणी आहे, पुणे आहे, रायगड आहे ह्या जिल्ह्यांचं काही ग्राउंड आहे। त्यानंतरचं जे आपलं सेंटर आहे तर ते सेंटर या ठिकाणी येते, तर ते या ठिकाणी देवराळी सेंटर नाशिक। आता देवराळी सेंटर नाशिकला जर आपण पाहिलं तर देवराळी सेंटर नाशिकला जीडीच्या चांगल्या जागा आहे, 303 जागा देवराळी सेंटरला नाशिकला या ठिकाणी आहे जीडीच्या। तर देवराळी सेंटरला 16 नोव्हेंबर पासून या ठिकाणी ग्राउंड आपला चालू आहे। 16 नोव्हेंबरला जे सहभागी जिल्हे देवराळी सेंटर नाशिकला, तर देवराळी सेंटर नाशिकचं जे ग्राउंड असणार आहे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे क्रीडा संकुलन ग्राउंड नाशिक महाराष्ट्र या ठिकाणी ग्राउंड होत आहे। आणि या ठिकाणी 16 नोव्हेंबरला जीडीच्या जर जागा पाहिल्या 303 जागा, आणि त्याचबरोबर क्लर्कच्या यामध्ये 16 जागा आहे, त्याचबरोबर जे ट्रेड्समॅनच्या यामध्ये ट्रेड्समॅन आणि क्लर्कच्या 16 जागा आहे। त्याचबरोबर पहा देवराळी सेंटर नाशिकला जे ग्राउंड या ठिकाणी आहे तर 16 नोव्हेंबर पासून ग्राउंड आहे। 16 नोव्हेंबरला कोल्हापूर जिल्हा आहे, सांगली आहे, सातारा आहे, सिंधुदुर्ग आहे, आणि 17 नोव्हेंबरला जर आपण पाहिलं 17 नोव्हेंबरला जे सहभागी जिल्हे आहे सोलापूर आहे, ठाणे आहे, वर्धा आहे, वाशिम आहे, बीड आहे, भंडारा आहे, लातूर आहे, नागपूर आहे, नांदेड आहे, बुलढाणा आहे, धुळे आहे, आणि 18 नोव्हेंबरला जे सहभागी जिल्हे आहे अहिल्यानगर आहे, अकोला, अमरावती आहे, छत्रपती संभाजी महाराज नगर, गडचिरोली आहे, जालना आहे, रत्नागिरी आहे, धाराशिव आहे, पालघर आहे, नंदुरबार आहे, जळगाव आहे, आणि 19 नोव्हेंबरला जे सहभागी जिल्हे आहे चंद्रपूर जिल्हा आहे, गोंदिया आहे, हिंगोली आहे, यवतमाळ, मुंबई सिटी, मुंबई सुब्रह्मण्य, नाशिक, परभणी, पुणे, रायगड, तर हे काही जिल्हे या ठिकाणी सहभागी आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर हे काही मी तुम्हाला या ठिकाणी ग्राउंडच्या तारखा या ठिकाणी सांगितल्या आहे, ह्या तारखेला या ठिकाणी ग्राउंड आहे, आणि ज्या पण तारखेला आपल्या जिल्ह्याचा ग्राउंड आहे त्याच्या 1 दिवस अगोदर आपल्याला भरतीवर जावं लागणार आहे, कारण की टी आर्मी रॅली भरतीची जी प्रोसेस आहे 1 दिवस अगोदरपासून या ठिकाणी चालू झाली राहते, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओला अपडेट देत राहणार। आजच्यासाठी तर थांबतो, भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय